ठोस अपशिष्ट व्यवस्थापन नियम भारतामध्ये कधी लागू झालेला आहे? तर मी तुम्हाला शिकवलेला आहे. हा जो नियम आहे 2016ला लागू झालेला आहे. भारत सरकारने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 हा नवीन नियम 8 एप्रिल 2016 रोजी लागू केला. कोणत्या रोजी? 8 एप्रिल. बघा, लक्षात ठेवा, 8 एप्रिल रोजी हा जो आहे भारत सरकारने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नियम आपल्या भारत देशामध्ये लागू केलेला आहे. SMW म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 अंतर्गत कचरा किती प्रकारात विभागणे आवश्यक आहे? कचऱ्याला किती प्रकारात विभागणे आवश्यक आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 3 विभागात विभागणे आवश्यक आहे. कोणता? ओला कचरा, कोरडा कचरा, घातक कचरा. ह्या 3 प्रकारात विभागणे बंधनकारक आहे. लक्षात ठेवा, 3 प्रकारामध्ये. डोअर टू डोअर कलेक्शन संकल्पना कोणाशी संबंधित आहे? डोअर टू डोअर कलेक्शन ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. बघा, कचरा संकलनाशी संबंधित आहे. कचऱ्याचा पुनर्वापरासाठी कोणते धोरण वापरले जाते? कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी कोणते धोरण वापरले जाते? तर याचं योग्य आन्सर आहे 3R हे धोरण वापरले जाते. त्याच्यामध्ये रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हा प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो. ओला कचरा कोणत्या प्रक्रियेद्वारे हाताळला जातो? ओला कचऱ्याला कोणत्या प्रक्रियेद्वारे हाताळलं जातं? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. बघा, कंपोस्टिंग. ओला कचरा सेंद्रिय असल्याने त्याचे खतामध्ये रूपांतरण केले जाते. जो तुमच्या घरून ओला कचरा निघतो त्या कचऱ्याला कंपोस्टिंग केला जातं. तो सेंद्रिय असतो, त्यामुळे त्याच्यावर बायोडिग्रेडेबल असतो, तो म्हणजे कुजतो आणि मग तो खतात रूपांतरित होतो. त्याच्यावर जर योग्य पद्धतीने पद्धतशीर खताची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ते प्रक्रिया व्यवस्थित केली तर तो खतात रूपांतर होत असतो.